1 प्लस आय ब्रॅकेट रेस टू 5 आणि सेकंड आहे 1 मायनस आय ब्रॅकेट रेस टू 7. तर याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. फर्स्ट स्टेप काय करणार आपण, 1 प्लस आय ॲज इट इज घेऊया एक्झाम्पल, आणि दुसरा आहे 1 मायनस आय रेस टू 7. याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. तर 1 प्लस आय रेस टू 5 हे ॲज इट इज घेऊया, आणि हे जे आहे 1 मायनस आय रेस टू 7 ते याचं मी स्प्लिटिंग करतोय, म्हणजे 1 मायनस आय रेस टू 5. ओके, पहिला यातला, आणि दुसरा घेतला मी 1 मायनस आय रेस टू 2. तर थोडक्यात 5 प्लस 2 किती येणार, 7. म्हणजे थोडक्यात 7 हा जो इंडेक्स आहे तो आपण रेस टू 5 आणि रेस टू 2 मध्ये काय केलं, स्प्लिट केलं. 5 प्लस 2 करा 7 आहे, त्याचेच हे दोन पार्ट केले. आता मी इथे एक ब्रॅकेट यूज करणार आहे. जे पहिले दोन त्यातले फॅक्टर आहेत त्यांचा इंडेक्स रेस टू 5 आहे, त्यांच्यासाठी एक ब्रॅकेट टाकतो मी. आता नेक्स्ट स्टेप मध्ये मी काय करणार, पहिला 1 प्लस आय याचा सुद्धा इंडेक्स रेस टू 5 आहे, आणि दुसरा आहे 1 मायनस आय रेस टू 5. ओके, तर या दोघांचा एक ब्रॅकेट आहेच, आणि जो इंडेक्स आहे त्यांचा रेस टू 5 दोघांचाही तोच आहे, त्यामुळे तो ब्रॅकेटच्या बाहेर लिहूया, कॉमन मध्ये लिहूया दोघांचा एकत्र. आणि इथे 1 मायनस आय रेस टू 2, तर इथे कुठला फॉर्म्युला वापरूया आपण, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab ओके प्लस बी स्क्वेअर. तर इथे ए कोण आहे, इथे ए ची व्हॅल्यू आहे 1 आणि बी ची व्हॅल्यू आहे आय. ए स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर येणार मायनस 2ab 2 इंटू आय म्हणजे 2 आय येणार, प्लस लास्टचा जो आहे प्लस बी स्क्वेअर. ओके, प्लस बी स्क्वेअर. तर बी स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर येणार, आयचा स्क्वेअर येणार. ओके, आता इथे आपण फॉर्म्युला यूज करूया, ए प्लस बी पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. ए प्लस बी आणि ए मायनस बी असेल तर आन्सर काय येणार, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू आहे 1, बी ची व्हॅल्यू आहे आय. ए स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर येणार, 1 चा स्क्वेअर येणार. परत बी स्क्वेअर मध्ये मायनस आहे फॉर्म्युलामध्ये, इथे बी स्क्वेअर म्हणजेच मायनस आयचा स्क्वेअर येणार, आणि रेस टू किती आहे इंडेक्स इथे 5. तो 1 चा स्क्वेअर केला आपण 1 येणार, मायनस 2 आय प्लस आय स्क्वेअर. इथे आय स्क्वेअर, आय ला आपण काय सपोज करतो रूट -1, त्यामुळे आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती येणार, -1. ओके, त्यामुळे हा जो आय स्क्वेअर आहे त्याची व्हॅल्यू किती येणार, आय स्क्वेअर ची व्हॅल्यू येणार -1. तर ती इथे पुट केली आपण, तसंच इथे पण पुट करूया ती व्हॅल्यू. 1 चा स्क्वेअर 1च येणार, मायनस या आय स्क्वेअर ची व्हॅल्यू पण किती येणार, -1 रेस टू 5. त्याच्यानंतर इथे याचं साईन याच्या समोर बघा, 1 च्या समोर आहे प्लस, इथे मायनस. 1 मायनस 1 प्लस मायनस आहे म्हणजे कॅन्सल होणार, 1 मायनस 1 किती येणार, 0 येणार. आणि फक्त कोण राहणार मग आता ब्रॅकेटच्या आतमध्ये, -2i. ओके, सो 1 हे दोन्ही मायनस मायनस काय होणार, प्लस. सो 1 प्लस 1 किती, 2 येणार ना, 1 प्लस 1 2 रेस टू 5. ओके, मायनस 2i. सो 2 रेस टू 5, सो 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2, 2 टू जा 4, 2 टू जा 4, 4 4 जा 16 मल्टिप्लाय 2 केले. तर 16 मल्टिप्लाय 2 केल्यानंतर किती येणार, 32 2 रेस टू 5 चा मायनस 2i. आता मध्ये मल्टिप्लाय असणार, सो 32 मल्टिप्लाय 2 म्हणजे किती येणार, 64i. आणि साईन कुठलं येणार, हे मायनस मध्ये म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये एकच मायनस असेल तर 64i येणार. ओके, सो कुठला ऑप्शन करेक्ट येईल, ऑप्शन बी -16